पाऊले चालती पंढरीची वाट भाग 8 एक हृदयस्पर्शी प्रेमकथा। दोन्ही कुटुंबांनी मिळून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लग्न ठरवल्यानंतर पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही घरांमध्ये लग्नाची प्रचंड लगबग सुरू झाली होती। दोन वेगवेगळ्या संस्कृतींचे हे लग्न असल्यामुळे प्रत्येक विधी आणि रीतिभातींमध्ये एक वेगळीच गंमत अनुभवायला मिळत होती। लग्नाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे दागदागिन्यांची खरेदी करण्यासाठी दोन्ही कुटुंबे पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरील एका नामांकित आणि जुन्या सराफच्या दुकानात एकत्र आली। एका बाजूला पुण्याची मोजकी, चोख आणि शिस्तबद्ध विचारसरणी होती, तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूरचे हौशी, मोठे आणि पारंपरिक मन होते। सराफाच्या दुकानात एसीच्या अथंड हवेत पुण्याचे आणि कोल्हापूरचे पाहुणे समोरासमोर बसले। विठ्ठलचे बाबा आणि आई नेहमीप्रमाणे चोखपणे बजेट आणि सोन्याचे कॅरेट यावर चर्चा करत होते। दुसरीकडे राधाचे बाबा पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये आणि चेहऱ्यावर वारकरी हास्य ठेवून शांत बसले होते। विठ्ठल आणि राधा मात्र बाजूच्या दोन खुर्च्यांवर बसून मोठ्या माणसांची ही गमतीदार जुळवाजुळव शांतपणे पाहत एकमेकांकडे बघून हसत होते। दुकानदाराने सोन्याचे नवनवीन डिझाईन्स त्यांच्यासमोर ठेवायला सुरुवात केली। पुण्याच्या सासूबाईंनी एक नाजूक, वजनाने हलकी आणि मॉडर्न डिझाईनची पुणेरी चोकर असलेली नेकलेस निवडली। ती राधाला दाखवत म्हणाल्या, "बघा राधा, हल्ली पुण्यात अशाच नाजूक डिझाईन्स चालतात, दिसायलाही सोबर आणि वापरायलाही हलकं." राधा काही बोलणार इतक्यात कोल्हापूरचे बाबा पुढे आले आणि हसून म्हणाले, "अहो माऊली, आमची मुलगी महाराष्ट्राची अधिकारी झाली आहे। तिच्या गळ्यात जर कोल्हापूरचा पारंपरिक महालक्ष्मी साज असेल तर तिच्या रूपाला तो मान कसा मिळणार? आमच्या कोल्हापुरात दागिना दिसायला भारदस्त आणि वजनाला कसदार असावा लागतो." दागिन्यांवरून दोन्ही संस्कृतींमध्ये एक अतिशय गोड आणि गमतीदार चर्चा रंगली। दुकानदाराने दोन्ही बाजू समजून घेत एका मखमली बॉक्समधून अस्सल कोल्हापुरी साज बाहेर काढला। 21 वेगवेगळ्या पानांचे नक्षीकाम असलेला, मध्यभागी तावीज आणि महालक्ष्मीची प्रतिकृती असलेला तो सोन्याचा साज पाहून विठ्ठलच्या आईचेही डोळे दिपले। राधाच्या बाबांनी दुकानदाराला सांगितले, "हा साज तर घ्यायचाच, सोबतीला पोहे हार, चिंचपेटी आणि ठशी सुद्धा दाखवा। माझ्या लेकीला मी दागिन्यांनी मडवून काढणार." हे ऐकून पुण्याच्या सासूबाईंनी कपाळावर हात मारला। "अहो व्याही बुवा, एवढे जड दागिने ही मुलगी रोज ऑफिसला जाताना कशी घालणार? पुण्यात लोक एवढं सोनं अंगावर घालत नाहीत। यापेक्षा पुण्याचे पारंपरिक शिंदेशाही तोडे, हातातील कडे बघा, किती सुबक आणि शिस्तबद्ध वाटतात." त्यांनी पुण्याची बाजू मांडली। विठ्ठलने पाहिले की दागिन्यांच्या वजनावरून आणि डिझाईनवरून दोन्ही मातापिता आपापल्या संस्कृतीचा अभिमान जपत होते। त्यांनी पुन्हा एकदा मध्यस्थी करायचे ठरवले। तो राधाच्या जवळ गेला। तिने निवडलेला एक नाजूक पुणेरी हार आणि बाबाने निवडलेला कोल्हापुरी साज एकत्र हातात घेतला। विठ्ठल हसून म्हणाला, "आई, बाबा, आपण एक काम करूया। लग्नाच्या मुख्य मुहूर्तावर जेव्हा हलगी वाजेल तेव्हा राधाच्या बाबांच्या आवडीचा हा भव्य कोल्हापुरी साज घालेल आणि जेव्हा आपण पुण्यात आपल्या मित्रांसाठी रिसेप्शन ठेवू तेव्हा ती पुण्याच्या संस्कृतीला साजेसे हे पुणेरी तोडे आणि नाजूक हार घालेल। म्हणजे कोल्हापूरचा थाटही राहील आणि पुण्याची सोबर स्टाईलही टिकून राहील." विठ्ठलच्या या समजूतदार सुवर्णमध्यावर सर्वजण खळखळून हसले। राधाच्या बाबांनी विठ्ठलच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली। दोन संस्कृतींचा हा वैचारिक ताण विठ्ठलने किती सहजपणे गोड नात्यात बदलला होता हे पाहून राधाचे मन तृप्त झाले। दागिन्यांची बिलिंग सुरू असताना विठ्ठलने हळूच राधाला डोळ्यानेच इशारा केला। दोघेही मोठ्या माणसांची नजर चुकून दुकानाच्या एका कोपऱ्यात, जिथे अंगठ्यांचे काउंटर होते, तिथे आले। विठ्ठलने दुकानदाराकडून एक अतिशय नाजूक हिऱ्याची अंगठी काढली। त्याने राधाचा हात हातात घेतला नाही, कारण दुकानात मोठी माणसे होती, पण तिच्या समोर ती अंगठी ठेवत म्हणाला, "राधा, हे मोठ्या माणसांचे कोल्हापुरी साज आणि पुणेरी तोडे चालूच राहतील, पण ही अंगठी माझ्याकडून फक्त तुझ्यासाठी. वारीच्या वाटेवर ज्या हाताने मला पहिल्यांदा मलम लावून दिला होता त्या हातासाठी हे माझं छोटंसं प्रेम." राधाने त्या हिऱ्याच्या अंगठीकडे पाहिले। तिच्या डोळ्यात वारीच्या त्या मुसळधार पावसाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या। जेव्हा विठ्ठलने स्वतः ओले राहून तिची सॅक सांभाळली होती, ती अत्यंत भावूक होऊन म्हणाली, "विठ्ठल, मला दागिन्यांची हौस नाही. माझ्यासाठी सर्वात मोठा दागिना म्हणजे वारीच्या वाटेवर विठू माऊलीने मला दिलेली तुझी ही आयुष्यभराची साथ आहे." यांच्या या अव्यक्त प्रेमाचा सुवास त्या सराफाच्या दुकानातही दरवळला।
खरेदी संपवून सर्वजण बाहेर आले. राधाच्या बाबांनी सॅकमधून लग्नाची पहिली छापील पत्रिका काढली. ती पत्रिका साधी नव्हती. त्यावर विठू माऊलींचा फोटो होता आणि लिहिले होते, पाऊले चालती पंढरीची वाट, विठ्ठल राधाचा विवाह सोहळा. बाबांनी ती पत्रिका विठ्ठलच्या वडिलांच्या हातात दिली आणि म्हणाले, व्याही बुवा, ही पहिली पत्रिका, पण आमची वारकऱ्यांची एक रीत आहे. लग्नाची सर्वात पहिली पत्रिका ही कुणाला देव न मानता साक्षात पंढरपूरच्या विठू माऊलीच्या चरणावर ठेवायची असते. विठ्ठलराव, तुम्ही जाता का पुण्यातून पंढरपूरला ही पत्रिका घेऊन? विठ्ठलने तात्काळ होकार दिला. नक्कीच बाबा. ज्या विठ्ठलाने आमची पाऊले एकत्र आणली त्या माऊलीला आमंत्रण दिल्याशिवाय हे लग्न पूर्ण कसं होणार? मी या रविवारीच पंढरपूरला जाऊन ही पत्रिका माऊलीच्या चरणी अर्पण करेन. सराफाच्या दुकानातून निघताना पुण्याच्या आणि कोल्हापूरच्या पाहुण्यांमध्ये आता कोणतीही अनोळखी भावना उरली नव्हती. दोन वेगवेगळ्या संस्कृतींचे धागे आता सोन्यासारखेच एकमेकांमध्ये घट्ट विणले गेले होते. सराफाच्या दुकानातून लग्नाची खरेदी आनंदात पार पडली आणि विठ्ठलच्या हातात लग्नाची पहिली पवित्र पत्रिका आली. विठ्ठलने शब्द दिल्याप्रमाणे रविवारी पहाटेच त्याने पुण्यातून पंढरपूरची वाट धरली. ही त्याची दुसरी पंढरपूर वारी होती. पण या वारीत आणि पहिल्या वारीत अथांग फरक होता. पहिल्या वारीत तो मनातून अस्वस्थ, दुःखी आणि देवावर अविश्वास ठेवून चालत आला होता. पण आज त्याच्या मनात अथांग शांतता, विठ्ठलाविषयी कृतज्ञता आणि पाठीवरच्या सॅकमध्ये साक्षात विठू माऊलीला आपल्या लग्नाचे आमंत्रण देणारी पहिली पत्रिका होती. सकाळच्या सुमारास विठ्ठल पंढरपुरात दाखल झाला. आषाढी वारीसारखी आता मैलोनमैल गर्दी नव्हती, कारण लग्नाचा मुहूर्त आषाढातला होता आणि आता तयारीचे दिवस होते. विठ्ठल थेट चंद्रभागेच्या घाटावर गेला. घाटाच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच त्याला मागच्या वारीचा तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला, जेव्हा राधाने याच ठिकाणी विठ्ठलच्या कपाळावर चंद्रभागेची पवित्र माती आणि बुक्का लावला होता. त्याने नदीच्या पात्राकडे पाहिले. वारीच्या वाटेवर विठ्ठल आणि राधाने अनुभवलेला प्रत्येक क्षण, तो माळशिरसचा मुसळधार पाऊस, ओल्या ओट्यावर वाटून खाल्लेली ती अर्धी भाकर आणि पायातल्या फोडांच्या वेदना असूनही राधाच्या चेहऱ्यावर दिसणारे विठ्ठलाचे वेड, हे सर्व आठवून विठ्ठलच्या डोळ्यात सुखाचे अश्रू आले. तो स्वतःशीच हसला आणि म्हणाला, सावळ्या विठ्ठला, तू खरोखरच मोठा लबाड आहेस. मला स्वतःला शोधण्यासाठी तुझ्या दारात आणलंस आणि जाताना मला माझं संपूर्ण जग म्हणजेच माझी राधा देऊन पाठवलंस. विठ्ठल हातात ती पहिली लग्नपत्रिका घेऊन मुख्य मंदिराच्या महाद्वारात पोहोचला. आज गर्दी कमी असल्यामुळे त्याला थेट गाभाऱ्यात जाण्याची संधी मिळाली. तो पायऱ्या चढून विठू माऊलीच्या अगदी समोर गाभाऱ्यात उभा राहिला. समोर तीच सावळी देखणी मूर्ती उभी होती. कमरेवर हात, चेहऱ्यावर तेच संथ आणि जगाचे दुःख विसरायला लावणारे स्मित हास्य. विठ्ठलाने अत्यंत आदराने आणि श्रद्धेने ती लग्नपत्रिका विठ्ठलाच्या चरणावर ठेवली. माऊली, आम्ही पहिल्यांदा तुझ्याच वाटेवर भेटलो. मी सुशिक्षित, अहंकारी पुण्याचा तरुण होतो. मला देवाची आणि नात्याची किंमत माहीत नव्हती. पण तू राधाच्या रूपात मला खरी भक्ती आणि प्रेम शिकवलंस. आमच्या या प्रवासाचा तूच खरा साक्षीदार आहेस. हे तुझ्याच लेकाचं लग्न आहे माऊली. तुला लग्नाला यावंच लागेल. विठ्ठलाने मनोमन विठ्ठलाशी संवाद साधला. त्याच क्षणी मंदिराच्या पुजाऱ्याने विठ्ठलाच्या चरणावर ठेवलेली ती पत्रिका उचलली. ती मूर्तीला स्पर्श करून विठ्ठलाच्या हातात परत दिली. पुजाऱ्याने विठ्ठलाच्या गळ्यातील तुळशीची पवित्र माळ काढली आणि ती विठ्ठलच्या गळ्यात टाकली. सोबतीला कपाळावर मोठा बुक्क्याचा टिळा लावला. विठ्ठलचा थरकाप उडाला. ज्याला जाणवले की साक्षात विठू माऊलीने त्याच्या लग्नाचे आमंत्रण स्वीकारले आहे आणि त्याला आशीर्वाद दिला आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर विठ्ठलने सर्वात आधी कोल्हापूरला राधाला फोन लावला. राधा घरी लग्नाच्या कपड्यांची आणि विधीची तयारी करत होती. हॅलो राधा, मी विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून बाहेर आलोय. माऊलीने आपली पत्रिका स्वीकारली आणि मला तुळशीची माळ आणि बुक्क्याचा प्रसाद दिलाय. विठ्ठलचा आवाज भावूक झाला होता. फोनच्या पलीकडून राधा क्षणभर शांत झाली. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ती म्हणाली, विठ्ठल, मला माहीत होतं. माझा सावळ्या आपली पत्रिका कधीच नाकारणार नाही. ज्या वाटेवर आपण अनोळखी म्हणून चाललो त्याच वाटेवर आज आपल्या नात्याला विठ्ठलाची कायमची मंजूर मिळाली. आता मला लग्नाची कोणतीच भीती वाटत नाहीये. विठ्ठल म्हणाला, राधा, मी कोल्हापूरला येतोय आता. लग्नपत्रिका घेऊन थेट बाबांच्या हातात द्यायला.
माऊलीचा हा आशीर्वाद घेऊन मी आपल्या घरी येतोय. विठ्ठल पंढरपूरहून थेट कोल्हापूरला राधाच्या घरी पोहोचला. जेव्हा त्याने विठ्ठलाच्या चरणाचा तो बुक्का आणि तुळशीची माळ राधाच्या बाबांच्या हातात दिली, तेव्हा बाबांनी विठ्ठलला घट्ट मिठी मारली. विठ्ठलराव, तुम्ही खरंच आमचे माऊली आहात. वारीची रीत तुम्ही अगदी मनापासून पाळलीत, बाबा अभिमानाने म्हणाले. घरात आता लग्नाची धामधूम सुरू झाली होती. पुण्याचे पाहुणे ही लग्नासाठी 2 दिवस आधीच कोल्हापुरात दाखल होणार होते. हलगीवाल्यांना सुपाऱ्या दिल्या गेल्या होत्या. कोल्हापुरी बेताची तयारी झाली होती आणि पुण्याच्या पाहुण्यांसाठी खास बडदास्त ठेवण्यात आली होती. राधा आणि विठ्ठल लग्नाच्या मांडवात एकत्र उभे राहिले. आता फक्त काही दिवसांचा अवधी बाकी होता. पंढरीच्या वाटेवर सुरू झालेली ही 2 पावले आता अधिकृतपणे विवाह बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली होती. कथेचा शेवटचा आणि सर्वात भव्य टप्पा म्हणजे त्यांचा विवाह सोहळा आता समोर आला होता. अखेर तो सुवर्णक्षण उजाडला, ज्याची वाट पंढरीच्या वाटेवर सुरू झालेल्या त्या 2 अनोळखी पावलांनी पाहिली होती. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल आणि राधाचा विवाह सोहळा कोल्हापुरात संपन्न होणार होता. कोल्हापूरचे ते साधे गाव आज एखाद्या नववधूसारखे सजले होते. पुण्याचे पाहुणे आदल्या दिवशीच दिमाखात कोल्हापुरात दाखल झाले होते. 2 वेगवेगळ्या संस्कृती, 2 वेगळी शहरे आणि 2 भिन्न विचारसरणीचा आज विठू माऊलीच्या कृपेने एका पवित्र बंधनात अडकणार होत्या. लग्नाच्या सकाळी विठ्ठलची वरात निघाली. पुण्याच्या पाहुण्यांना वाटले होते की वारीसारखीच काहीतरी शांत पद्धत असेल, पण कोल्हापूरच्या हलगीचा कडकडाट सुरू झाला आणि पुण्याच्या पाहुण्यांचे पाय आपोआपच थिरकू लागले. विठ्ठल घोड्यावर बसला होता. त्याच्या डोक्यावर पुणेरी फेटा होता, पण कपाळावर पंढरपूरचा तोच पवित्र बुक्का लागलेला होता. हलगीच्या त्या रांगड्या तालावर पुण्याची शिस्त विसरून विठ्ठलचे आईवडीलही मनमोकळेपणाने नाचू लागले. कोल्हापूरच्या मातीने आणि वारकरी प्रेमाने पुण्याच्या पाहुण्यांना कधी आपल्या रंगात रंगवून टाकले हे त्यांनाच समजले नाही. लग्नाच्या मांडवात जेव्हा मंगलाष्टका सुरू झाल्या, तेव्हा अंतरपाट धरला गेला. विठ्ठल एका बाजूला उभा होता. त्याचे हृदय वेगाने धडधडत होते आणि दुसऱ्या बाजूला मामांच्या सोबतीने राधाने मांडवात प्रवेश केला. विठ्ठलने राधाकडे पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले. राधा अत्यंत सुंदर दिसत होती. तिने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. गळ्यात बाबांच्या आवडीचा तो भव्य कोल्हापुरी साज झळकत होता आणि सासूबाईंनी दिलेले सुबक पुणेरी तोडे चमचमत होते. विठ्ठलने सुचवलेला तो सुवर्णमध्य राधाने हुबेहूब साकारला होता. 2 संस्कृतींचा हा मिलाप तिच्या रूपाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला होता. अंतरपाट सरकला आणि दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. वारीच्या वाटेवर चिखलात चालणारी, पायातले फोड लपवणारी ती राधा आज विठ्ठलची जीवनसंगिनी बनणार होती. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळ घातली आणि अक्षतांच्या वर्षावात पुंडलिक वरदे हरी विठ्ठल च्या गजरात विठ्ठल आणि राधाचे लग्न संपन्न झाले. लग्न झाल्यानंतर राधाच्या बाबांनी विठ्ठलचा हात आपल्या हातात घेतला. बाबांचे डोळे पूर्णपणे भरून आले होते. वारीत न डगमगणारे ते वारकरी बाबा आज आपल्या लेकीच्या पाठवणीच्या वेळी लहान मुलासारखे रडू लागले. बाबा विठ्ठलला म्हणाले, विठ्ठलराव, मी माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या हातात दिला आहे. वारीच्या वाटेवर जशी हिची काळजी घेतलीत तशीच आयुष्यभर काळजी घ्या. माझी लेक आता पुण्याची झाली, पण तिचे वारकरी संस्कार विसरू देऊ नका. विठ्ठलने बाबांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, बाबा, तुम्ही काळजी करू नका. राधा पुण्यात येईल, पण तिचे कोल्हापूर आणि तिची भक्ती नेहमी माझ्यासोबत राहील. मी तिला कधीच दुःखी ठेवणार नाही. हा विठू माऊलीच्या वाटेवर घेतलेला शब्द आहे. हे पाहून मांडवातील प्रत्येक डोळा ओलावला. लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर आणि पुण्यात एक छोटेसे रिसेप्शन झाल्यानंतर विठ्ठल आणि राधाने त्यांच्या संसाराची पहिली पाऊलवाट पुन्हा एकदा पंढरपूरच्या दिशेने वळवली. ते दोघे नवीन कपड्यांमध्ये गळ्यात तुळशीच्या माळा घालून थेट विठ्ठलाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात उभे राहिले. दोघांनी एकत्र सावळ्या विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवले. विठ्ठलने डोळे मिटले. आज त्याच्या मनात कोणतीही शंका नव्हती, कोणतेही डिप्रेशन नव्हते. त्याच्या आयुष्याला वारीने पूर्ण बदलून टाकले होते. तो मूर्तीकडे पाहत मनातून म्हणाला, थँक्यू माऊली, तू मला फक्त मानसिक शांतता दिली नाहीस, तर माझ्या आयुष्याला राधाच्या रूपाने एक निखळ, पवित्र आणि सुंदर अर्थ दिलास. तुझी ही वारी आमच्या आयुष्यात कधीच संपणार नाही.
राधाने विठ्ठलकडे पाहिले. त्याच्या कपाळावर लागलेला बुक्का आणि त्यांच्या डोळ्यांतील भक्ती पाहून ती मनोमन सुखवली. तिने विठ्ठलचा हात हलकेच आपल्या हातात घेतला. हा हात वारीत चिखलात सॅक पकडणारा नव्हता, तर हा हात आता आयुष्यभराचा सोबती बनला होता. मंदिराच्या बाहेर आल्यावर चंद्रभागेच्या घाटावरून थंड वारा सुटला होता. वारकऱ्यांचा गजर दूरवर ऐकू येत होता. पाऊले चालती पंढरीची वाट. विठ्ठल आणि राधाने एकमेकांकडे पाहिले. चेहऱ्यावर एक अथांग समाधान होते. वारीच्या खडतर वाटेवर सुरू झालेली 2 अनोळखी पावलांची ती साधी ओळख आज विठू माऊलीच्या दारात एक अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी प्रेमकथेत बदलली होती. अशाच सुंदर प्रेमकथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.